आशियाई चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार। मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार, कोणताही मुद्दा हा भावनिक करू नये। भारत पाकिस्तान सामन्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। दुबईमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये या ठिकाणी क्रिकेटचा सामना, तर पहलगामच्या हल्ल्यावरून मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध। दुबईमध्ये भारत पाकिस्तानात क्रिकेटचा सामना रंगणार, तर सामन्याविरोधात थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडचं आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुढे पाठवणार, शिवसेना भवनासमोर आंदोलनाचे बॅनर्स। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळू नये, भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे नेते केदार जाधवांचं वक्तव्य। कोल्हापुरातील हॉटेल आणि व्यावसायिकांनी भारत पाकिस्तान सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचं आवाहन। व्यवसायाच्या ठिकाणी स्क्रीन किंवा टीव्हीवर भारत पाक सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचं संजय पवार यांचं आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकात जाहिरात। देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला प्रश्न। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आज राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, तर आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। नाशिकमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये पिवळ्या रंगाचा वापर, अजित पवारांच्या गुलाबी रंगाला पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिवळ्या रंगाने उत्तर, तर ओबीसी समाजाला पक्षासाठी एकवटण्याच्या मार्गाने सुद्धा पिवळ्या रंगाचा वापर केल्याच्या चर्चा। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय, वाटेल ती किंमत मोजू पण महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य जपू, नाशिकमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं विधान। कराळे मास्तरांना शरद पवारांच्या भेटीला पोलीस सोडेनात, कराळे मास्तर हॉटेलच्या गेटवर ताटकळत उभे, नितेश कराळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा, पुण्यातील बिल्डरांना अजित पवारांचा इशारा। केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये, नागरिकांनी याची तक्रार अजित पवारांकडे केली। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, तर सीओईपीच्या अभिमान पुरस्कार सोहळ्याला लावणार हजेरी, नवीन इमारतीच्या उद्घाटनाला सुद्धा हजेरी लावणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात ठिकठिकाणी भेटी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंढवा खराडी ब्रिजच्या कामाचीही पाहणी। अजित पवारांचा पुण्यामध्ये जनसंवादाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांचा हा संवाद। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मैदानात। मी एक मोठ्या नेत्याची विकेट पाडली, नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, आमदार सुरेश धनंजय मुंडेंचं नाव न घेता टीका। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अखेर गुजरातमधून अटक, तर शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला अटक। पुण्यात डीजे विरोधात कलावंत ट्रस्टचं मुख्यमंत्र्यांना पत्र, बालगंधर्व रंगमंदिर परिसरात सह्यांची मोहीम, सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं जाणार, तर आजपासून या मोहिमेला सुरुवात होणार। आरक्षण बचावासाठी 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा, नागपुरात 1 लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा निघणार। तर बुलढाण्याच्या शेगावमध्ये आज राज्य ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन, जातीनिहाय जनगणना करण्याची अधिवेशनातनं मागणी। या अधिवेशनामध्ये अनेक ठराव मंजूर होणार असल्याचीही माहिती। तर 8 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडण्यास अडचणी, या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून तयारी सुरू। भिवंडी ते नवी मुंबई दिवा मानवंदना कार रॅलीचं आयोजन, खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन, तर नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी। कथित मतचोरीच्या काँग्रेसच्या आरोपांना नक्षलवाद्यांचा पाठिंबा, माओवादी पक्षाच्या वतीनं स्थापना दिनानिमित्त 21 पानांचं पत्रक जाहीर, सरकारनं चुकीच्या मार्गानं लोकसभेत विजय मिळवल्याचाही आरोप, तसंच सुरक्षा यंत्रणांच्या मोहिमेमुळे चळवळीचं वर्षभरात मोठं नुकसान झाल्याचं नक्षलवाद्यांनी पत्रात केलं मान्य। लातूरच्या निलंगामधील दादगी गावात तरुणाची आत्महत्या, महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा, शिवाजी मेळणे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव।